सर्वांना नमस्कार। झाडीबोली साहित्य मंडळ केंद्रीय समिती साकोली जिल्हा भंडारा या साहित्य संस्थेच्या माध्यमातून 1 जुलै हा दिवस झाडीपट्टी शब्दसाधक दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे। हे दुसरं वर्ष आहे। गेल्या वर्षी 1 जुलैला पहिला झाडीपट्टी शब्दसाधक दिवस अतिशय उत्साहामध्ये विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला आणि हा दिवस साजरा करण्याचं कारण असं की चंद्रपुरामध्ये झाडीपट्टी शब्दसाधक नावाचा ग्रंथ डॉक्टर हरिश्चंद्र बोरकर सरांचा प्रकाशित झाला। ते झाडीबोली साहित्य मंडळाचे संस्थापक आहे, केंद्रीय अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये चारही जिल्ह्यामध्ये झाडीपट्टीतल्या चारही जिल्ह्यात 125 शाखांच्या वर शाखा अगदी चांगल्या पद्धतीने कार्यरत आहे। आणि डॉक्टर बोरकर सरांनी चंद्रपुरातल्या त्या कार्यक्रमात अशी घोषणा केली। ते असे म्हणाले की आपण वर्षभरात वेगवेगळे दिवस साजरे करतो, मातृदिन, पितृदिन, शिक्षक दिन, बालक दिन, परंतु साहित्याची सेवा करणारे साहित्य सेवक, लेखक, कवी अर्थात शब्दसाधकांचा दिवस हा काही आपण साजरा करत नाही। तर मला असं वाटतं की एक म्हणजे दिवस तरी आपण झाडीपट्टी शब्दसाधक दिवस म्हणून साजरा करावा। तो विचार सर्वांना आवडला। झाडीबोली साहित्य मंडळ केंद्रीय समिती सर्व सदस्य पदाधिकाऱ्यांना हा विचार पटला। त्यांनी हा विचार उचलून धरला आणि हे ठरवलं की आपण केंद्रीय समितीच्या वतीने आणि केंद्रीय समितीच्या द्वारे संचालित सर्व शाखांमध्ये हा दिवस साजरा करण्यात यावा। मग दिवस कोणता निवडावा असं जेव्हा विचार पुढे आला तेव्हा असं लक्षात आलं की झाडीपट्टी शब्दसाधक जे आहेत या 4 जिल्ह्यामध्ये ते आता 540 च्या वर गेलेले आहेत आणि ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे। झाडीबोली साहित्य मंडळाचं कार्य हे दिवसेंदिवस वाढत असल्या कारणाने अनेक नवीन लेखक, कथाकार, उत्कृष्ट कवी हे पुढे येत आहे आणि ते लिहित आहेत। ही त्यामुळे ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि म्हणून या 540 शब्दसाधकांपैकी असे काही 25 शब्दसाधक आहेत की त्यांचा वाढदिवस हा 1 जुलै हा आहे। तर 25 शब्दसाधक हा मोठा आकडा समजला जातो आणि त्यामुळे या 25 शब्दसाधकांमध्ये ज्येष्ठ कवी आचार्य नागोथुटे वरोरा, दिवंगत ज्येष्ठ कवी बापूरावजी टोंगे, जगो संत, सुरेश डांगे, राजेंद्र घोटकर, ज्येष्ठ कवी सुधाकररावजी मार्गोणवार, क.ब. पेंदे, त्याचबरोबर आमच्या गडचिरोलीचे दिवंगत ज्येष्ठ कवी याचं छायाचित्र माझ्या बाजूला आहेत, हे बलरामजी धकाते, हे सुद्धा झाडीपट्टीत होऊन गेलेले मोठे कवी होते, उत्तम वक्ते, उत्तम चिकित्सक आणि राष्ट्रसंतांच्या साहित्याचे अभ्यासक होते। त्यांचं हे पुस्तक हाक नवक्रांतीची हे सुद्धा त्यांचं अशी 2 पुस्तकं त्यांचे प्रकाशित आहे आणि अतिशय सुंदर लेखन बलरामजी धकाते यांनी केलेलं आहे। यांचाही उद्या म्हणजे 1 जुलै हा जन्मदिवस किंवा जयंती म्हणता येईल। अशा प्रकारे 25 जे शब्दसाधक आहेत की ज्यांचा जन्मदिवस उद्याला आहे, त्यामध्ये प्रामुख्याने हिरामनजी लांजे, जगदीश कुंभरे, पत्रू खोब्रागडे, गंगाधरजी कुंढाडकर,
जागेश्वर कारेकर, गोकुलदास मेश्राम, शंकर जवादे, प्रियंकला मेश्राम, दौलतभाई पठाण, अंताराम गिरेपुंजे, चुडारामजी बल्लारपुरे, कबपेंदे, काशीराम नागोसे, चंद्रमणी भडके, युवराज गंगाराम, वसंत चन्ने यासारख्या 25 शब्दसाधकांचा वाढदिवस असल्या कारणाने तो दिवस झाडीपट्टी शब्दसाधक दिवस म्हणून निश्चित करण्यात आला आणि गेल्या वर्षीपासून हा दिवस वेगवेगळ्या उपक्रमाने गेल्या वर्षीसुद्धा या झाडीबोली साहित्य मंडळाचे जे अधिकृत ग्रुप आहेत, एक केंद्रीय ग्रुप आहे, त्या केंद्रीय ग्रुपच्या माध्यमातून दिवसभर लेखन स्पर्धा गेल्या वर्षी घेण्यात आलेल्या होत्या. त्याचबरोबर या भागातले सन्माननीय खासदार अशोकरावजी नेते यांनीसुद्धा गेल्या वर्षीच्या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. त्यांनी चळवळीचं भरभरून कौतुक केलं आणि या निमित्ताने काही ज्येष्ठ साहित्यिकांचा सत्कार सुद्धा करण्यात आलेला आहे. ज्येष्ठ कवी, कवयित्री अंजनाबाई खुणे, झाडीपट्टीची बहिणाबाई, त्यांचाही सत्कार या शुभपर्वावर करण्यात आलेला आहे. झाडीपट्टीची बहिणाबाई अंजनाबाई यांनी झाडीबोलीच्या साहित्य सेवेसाठी आपलं जीवन समर्पित केलेलं आहे. झाडीबोलीचा प्रचार आणि प्रसार करण्यामध्ये त्यांचं फार मोठं योगदान आहे आणि म्हणून असे जे साहित्य सेवक आहेत, हे जे साहित्यिक आहेत, काही नवोदित आहे, काही ज्येष्ठ आहे, काही दिवंगत आहे, असे 540 साहित्य सेवकांनी या झाडीपट्टीतील या भूमीची, झाडीभूमीची, झाडी मातेची साहित्याच्या माध्यमातून सेवा केलेली आहे. या सर्व साहित्य सेवकांचं मी आजच्या या दिवसाच्या निमित्ताने झाडीबोली साहित्य मंडळ केंद्रीय समितीच्या वतीने कौतुक करतो, त्यांचं अभिनंदन करतो, नवोदित लेखकांना शुभेच्छा देतो. या निमित्तानं मला सांगावं असं वाटतं की चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया हे 4 जिल्हे आहेत झाडीपट्टीतले. महाराष्ट्रातला पूर्व असा भाग आहे, धानाचा भाग आहे, तलावाचा भाग आहे, जंगलांनी समृद्ध असा भाग आहे आणि या भागावरती अनंत प्रेम करणारे आणि या भागातील जे काही वैशिष्ट्यपूर्ण ज्या गोष्टी आहे त्यावर लेखन करणारे, कथा लिहिणारे, गोष्टी लिहिणारे, त्याचबरोबर नाटकाचं लेखन करणारे साहित्यिक तयार झालेले आहेत आणि होत आहेत. ही प्रक्रिया निरंतर सुरू राहिली पाहिजे, ही टिकली पाहिजे आणि इथून या भूमीतून नवे नवे लेखक पुढे आले पाहिजे. हा दृष्टिकोन, हे उद्दिष्ट या झाडीपट्टी शब्दसाधक दिनाचं आहे आणि त्या दृष्टीनेच कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलेलं आहे. केंद्रीय समितीचा जो व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, त्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून दिवसभर काव्यलेखन स्पर्धा घेण्यात आलेली आहे. त्याचबरोबर संध्याकाळी 6 ते 7 या दरम्यान गुगल मीटवरून झाडीबोली साहित्य मंडळाचे संस्थापक आदरणीय डॉक्टर हरिचंद्रजी बोरकर हे सर्व साहित्यिकांशी, झाडीपट्टीतील साहित्यिकांशी ते संवाद साधणार आहे आणि त्या माध्यमातून ते सर्वांशी बोलणार आहे. उद्दिष्ट हेच आहे की आपण कशा प्रकारे लेखन करावं, झाडीपट्टीतले विषय कसे निवडावे, रचना कशा कराव्यात, आपलं लेखन कशा प्रकारचं असावं जेणेकरून वाचकांना ते आवडेल, या भागातल्या समस्या, या भागातल्या अडचणी, या भागातलं वैशिष्ट्य, या भागातलं सौंदर्य याविषयी सुद्धा कशा प्रकारे लेखन व्हावं या दृष्टीने सुद्धा आदरणीय बोरकर सर मार्गदर्शन करणार आहे. हा चांगला योग या दिनाच्या निमित्ताने आपल्याला आलेला आहे. मित्रांनो, ही जी झाडीपट्टी आहे त्या झाडीपट्टीमध्ये ही जी झाडीबोली चळवळ आहे, या झाडीबोली चळवळीमुळे अनेक मुके लोक ते लिहू लागलेले आहे, बोलू लागलेले आहे. ज्यांना साहित्याची आवड असूनही ते लिहू शकत नव्हते, मनामध्ये कुठंतरी न्यूनगंड असायचा, अशा लोकांमधला न्यूनगंड दूर करण्याचं काम बोली चळवळीने खऱ्या अर्थाने केलेलं आहे. बोली चळवळीने, झाडीबोली चळवळीने एक आधार दिलेला आहे आणि त्यामुळे आता शाळेत शिकणारे, विशेषतः महाविद्यालय विद्यार्थी
ज्येष्ठ भजनकार, गीतकार, नाटककार आता ते लिहू लागलेले आहेत, आपले पुस्तकं प्रकाशित करीत आहेत. ही आनंदाची गोष्ट आहे. आमच्या झाडीपट्टीतील अनेक असे साहित्यिक आहेत की ज्यांची आता बुक्स ऑनलाईन पद्धतीने जागतिक पातळीवरती ती प्रकाशित होत आहेत. गोबो बुक्समध्ये, गुगल मीट्स, गुगल बुक्स ॲपद्वारे, किंडले ॲपच्या माध्यमातून त्यांचे बुक्स प्रकाशित झालेले आहेत. आपल्या भागातील मुरलीधर खोटेले, डॉक्टर चंद्रकांत लेनगुरे, डॉक्टर हरचंद्रजी बोरकर, बंडपंत बोडेकर, नागो थोटे, बापूरावजी टोंगे यांचेसुद्धा सर्व साहित्य, झाडीबोली साहित्य ऑनलाईन पद्धतीने विशेषतः जागतिक स्तरावरती प्रकाशित झालेले आहे. ही सुद्धा आनंदाची गोष्ट आहे. उद्देश हाच आहे की झाडीबोलीतलं अस्सल साहित्य हे जगासमोर यावं, जगांनाही, जगातल्या सर्व लोकांना झाडीबोली काय आहे, झाडीचं महत्त्व काय आहे हे लक्षात यावं, या दृष्टीने हा आमचा प्रयत्न सुरू आहे. झाडीबोली साहित्य मंडळाच्या माध्यमातून अनेक गावांमध्ये शाखा स्थापन झालेल्या आहेत. आजपर्यंत या झाडीबोली साहित्य मंडळाच्या माध्यमातून 27 साहित्य संमेलनं झालेली आहेत. 1500च्या वर साहित्य प्रतिनिधी, मंडळाचे प्रतिनिधी, अधिकृत प्रतिनिधी आहेत. 125 शाखा आहेत आणि 27 साहित्य संमेलन झालेली आहेत. एक संघटित सुस्वरूप असं काम या झाडीबोली साहित्य मंडळाने केलेलं आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ग्रामीण अध्यक्ष म्हणून अरुण झगडकर, रामकृष्ण चनकापुरे हे सचिव म्हणून ते काम करीत आहेत. चंद्रपूर जिल्हा ग्रामीण विभागाचं काम ते पाहत आहेत. महिला विभाग स्थापन झालेला आहे. महिला विभागाच्या प्रमुख प्राचार्य रत्नमाला भोयर आहेत, तर त्यांचे सचिव ॲडव्होकेट सारिका जेनेकर आहेत. तर ज्या शाखा आहेत, शहर शाखा, त्या शहर शाखांचे प्रमुख अलग अलग दिलेले आहेत. म्हणून प्रत्येक शाखेचा स्वतंत्र प्रमुख दिलेला आहे शहर स्तरावरती. आणि ग्रामीण जो भाग आहे, त्या ग्रामीण गावागावात असलेल्या शाखा आहे, त्यांचं एक युनिट, एक संघटित स्वरूप तयार करून झगडकर सर ते सांभाळत आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये आदरणीय डॉक्टर चंद्रकांत लेनगुरे सर यांच्या नेतृत्वामध्ये या भागामध्ये विस्तार होते आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये चामोर्शी आहे, आष्टी आहे, येनापूर आहे, कोंढाळा आहे, काटली आहे, मौशीखांब आहे. या ठिकाणी शाखा स्थापन झालेली आहे. मौशीखांब या ठिकाणी 27वे झाडीबोली साहित्य संमेलन संपन्न झालं. झाडीपट्टीमध्ये झालेलं हे संमेलन सर्व दृष्टीने ऐतिहासिक असं ठरलं. त्यामध्ये झाडी साहित्य लेखक, त्याचबरोबर नाट्यलेखक हे सगळे एकत्र आलेत आणि या सर्व साहित्य लेखकांचा, कलाकारांचा एक सर्वांग सुंदर असा सोहळा त्या ठिकाणी आम्हा सर्वांना अनुभवता आलेला आहे. आणि म्हणून ही जी झाडीबोली साहित्य चळवळ खऱ्या अर्थाने या भागातलं जे अस्सल साहित्य आहे ते पुढे नेण्यासाठी प्रयत्न करीत आहे. या भागामध्ये झाडीपट्टी रंगभूमी आहे. झाडीपट्टी रंगभूमीचं मुख्य केंद्र या जिल्ह्यामध्ये वडसा देसाईगंज इथे आहे. वडसा देसाईगंज जशी धानाची बाजारपेठ आहे, तशी नाटकाची सुद्धा पेठ म्हणायला हरकत नाही. जवळपास 58 नाट्यमंडळाचे कार्यालय वडसा देसाईगंजमध्ये आहे. आणि झाडीपट्टीतल्या 4ही जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी नाटक घ्यायची लोकांना इच्छा असते, नाटके तारीख घ्यायची असते, ती मंडळी वर्षाला जातात, तिथे नाटकाचं बुकिंग होते. एकंदरीत झाडीपट्टीचे जे छोटे छोटे कलाकार आहेत, ते कलाकार या भागातली रंगभूमी टिकवून आहे. आणि या रंगभूमीच्या माध्यमातून प्रबोधन आणि मनोरंजन दोनही साध्य करण्याचं काम या भागातले कलाकार करीत आहेत. आणि म्हणून एकंदरीत ही जी झाडीपट्टी आहे, समृद्ध झाडीपट्टी आहे, या झाडीपट्टीचा संपन्न वारसा सर्वदूर जावा, महाराष्ट्रभर जावा, या दृष्टीने हे मंडळ काम करत आहे. महाराष्ट्र स्तरावरती मराठी बोली साहित्य संघ स्थापन झालेला आहे. आणि मराठी बोली साहित्य संघाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या ज्या बोली आहे, कोकणी बोली आहे, वराडी बोली आहे, खानदेशी बोली आहे, झाडी बोली आहे, नागपुरी बोली आहे, या सर्व बोलींना एकत्र करून
त्याचा संघ तयार झालेला आहे. त्याचेही अध्यक्ष डॉक्टर हरिश्चंद्र बोरकर सर आहेत. आणि या माध्यमातून बोलीचं काम, बोलीमधला विचार सर्वदूर जावा आणि बोलीचं सुद्धा शब्द हे टिकून राहावे, हे आपले पूर्वजांचे शब्द, पूर्वजांची बोली, ही आपली संस्कृती ही टिकून राहावी या दृष्टीने झाडीबोली साहित्य मंडळ, मराठी बोली साहित्य संघ त्या पद्धतीनं काम करत आहे. मराठी बोली साहित्य संघाचे सचिव डॉक्टर गुरुप्रसाद पाकोडे हे गेल्या वर्षीच्या झाडीबोली साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. ते भंडारा विभागामध्ये ते काम पाहत आहेत. त्यांच्यासोबत मुरलीधर खोटेले आहेत, रोमा महाराज आहेत, नरेश देशमुख आहेत आणि राम महाजन साहेब आहेत. त्याचबरोबर गोंदिया जिल्ह्याचा जर विचार झाला तर गोंदिया जिल्ह्यामध्ये आदरणीय लखनसिंहजी कटरे यांनी त्या भागामध्ये झाडीबोली साहित्य मंडळाच्या माध्यमातून अनेक कवी लेखकांना प्रेरणा देण्याचं काम, त्यांच्याकडनं साहित्य लेखन करून घेण्याचं काम ते सातत्याने करीत आहेत. त्यांच्यासोबत अश्विन खांडेकर, मिलिंद रंगारी, पवन पाथोडे ही सगळी मंडळी त्या भागामध्ये गोंदिया जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत. अशा प्रकारे चारही जिल्ह्यामध्ये एक संघटित व्यवस्थित असं काम सुरू असल्या कारणानं या बोलीला एक चांगले दिवस आलेले आहे. आणि त्यामुळे त्या कार्यातलाच एक भाग म्हणून झाडीपट्टी शब्दसाधक दिवस हा सर्व साधकांचा दिवस म्हणून 1 जुलैला आपण साजरा करीत आहोत. या दिनाच्या निमित्ताने आपण एकमेकाला शुभेच्छा देऊया. आपल्या गावातील, आपल्या परिसरातील जे दिवंगत साहित्यिक होऊन गेलेत त्यांच्या कार्याचं स्मरण आपण केलं पाहिजे. तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की माझ्या बाजूला जे छायाचित्र ठेवलेलं आहे ते आदरणीय बळरामजी धकाते साहेब यांचं आहे. हे आमच्या झाडीपट्टीतले फार मोठे कवी होते. हाक नवक्रांती नावाचं कविता संग्रह त्यांचा प्रकाशित झालेला आहे आणि त्यांचासुद्धा जन्मदिवस हा 1 जुलै हा असाच आहे. बळरामजी धकाते यांनी अतिशय सुंदर कविता झाडीपट्टीच्या आणि झाडीपट्टीचं वर्णन करणाऱ्या कविता त्यांनी या पुस्तकामध्ये मांडलेल्या आहेत. रानफूल नावाच्या कवितेमध्ये ते असं लिहितात, गोडही हससी तू रानफुला रे रानफुला, मला न जमली जगण्याची ही दिव्य जीवनकला, जीवनकला ही अनंत सुखदुःखे मी पाहिली, किमया ही अमरत्वाची तुला कधी कशी साधली. इतकी सुंदर. ग्रीष्माचा बसताच तडाखा, जाशी तू करपून, मृगाच्या जलधारा बरसता येशी नवरूप घेऊन, श्रावण मासी सज्ज होऊन स्वागत करताना पाहून, रंग बावरी रंग उधळीता येता जाते मन हरपून. अशा प्रकारे झाडीपट्टीतल्या कविता, झाडीतल्या रानातलं सौंदर्य शब्दाच्या माध्यमातून त्यांनी, शब्दशक्तीच्या माध्यमातून मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. शब्दशक्ती नावाच्या कवितेत ते लिहितात, शब्द मधाळ मधाळ, शब्द मधाळ मधाळ जशी दुधावरची साय, साय चाखता चाखता सुख लाभे अमृतमय, शब्द झहरी झहरी जणू विषाचाच पेला, ओठी लागता प्राण पाखरू देह सोडून या गेला. शब्दाचं महत्त्व आणि महात्म्य संतांनी सांगितलं आणि तेच कार्य कवी मंडळी करीत आहेत. आणि म्हणून संतांचं हे महत्त्व लक्षात घेऊन, शब्दाचं हे महत्त्व लक्षात घेऊन आपल्या सर्व लोकांना हे काम सातत्याने करायचं आहे. हा बोलीचा बंधारा, बोलीचा बंधारा आम्ही बांधलून, बोलीचा बंधारा आम्ही बांधलून, पूजा घालून झाडी बोली, बोलीचा भजंत गाऊन आम्ही का करू गुलामी दुसऱ्याची. झाडीच्या देशामध्ये, झाडीच्या देशात कामामंदी सुख, आरामाचं दुःख ठरलाच, लाचारीचा जिना नस खरा जगना, सत्याचा वागना देवापरी, तो आंबील भात तेल कांदा चून, आनंदे जेवण रोजचाच. झाडीपट्टीमध्ये घाण माकड, ती घाण माकड ती खोक लंगडी, वाजंत्री डफडी गेली कुठं. क्रिकेट टीव्ही मोबाईल पुडा, घराचा वाडा रिकामाची, वाचणारे बाबा सांगू म्या कोणाला, आमचा तर ख्याल कोण करी,
नशे कोणा चिंता अशा जिंदगीचा सप्पे धुंडाळ्याचा मार्ग लागलो. अशा प्रकारे वाचन संस्कृती वाढली पाहिजे. या दृष्टीनं झाडीबोली साहित्य मंडळ सातत्याने काम करत आहेत. त्याचबरोबर नव्या पिढीला शब्दांचं महत्त्व, साहित्याचं महत्त्व लक्षात यावं या दृष्टीने सुद्धा झाडीबोली साहित्य मंडळ काम करीत आहे. झाडीपट्टीमध्ये नाटकाचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगता येईल. झाडीपट्टीतल्या नाटकांचं वैशिष्ट्य मी एका कवितेमध्ये सांगितलं आहे. झाडीतल्या नाटका या कवितेमध्ये मी असं लिहिलेलं आहे, नाटक चाले थंडीत, नाटक चाले थंडीत, लोक आले बंडीत, लोक आले बंडीत, गजबजल्या मंडईत, शोभा पहा झाडीपट्टीत, शोभा पहा झाडीपट्टीत. एकीकडं नाटक होती, दुसरीकडे दंडार, मंडई भरली मस्त तेती खाण्या पिण्याचा भंडार. बुड्ढा बुड्ढी हातात हात धरून मंडई मंदी नाचत, मंडई मंदी नाचत गाजत, जवान पोर पोरी त्याले पाहून मनमान्य हासत. लगन जोडावले सोयरे आले. झाडीपट्टीचं वैशिष्ट्य आहे. शंकरपटाच्या माध्यमातून, मंडईच्या माध्यमातून लोक एकत्र येतात आणि त्या ठिकाणी लग्नाच्या चर्चा होतात. लगन जोडावले सोयरे आले, दिसत होते खुशीत, लगन जोडला पोरीचा, बाप आठ मारे मिशीत, बाप आठ मारे मिशीत. पुण्या मुंबईच्या नट्या आल्या. हे खरं आहे. आपल्या झाडीपट्टीमध्ये जी झाडी रंगभूमी आहे, या झाडी रंगभूमीमध्ये काम करण्यासाठी मुंबई पुण्यावरून लोक आजकाल येऊ लागले आहेत. रमेश भाटकरने इथं काम केलेलं आहे. असे अनेक कवी, मकरंद अनासपुरे सारखे नट, रमेश भाटकर सारखे नट, मराठी सिनेमात काम करणारे नट आता अलीकडे झाडीपट्टी नाटकात येऊन काम करत आहे. आणि या झाडीपट्टीच्या नाटकाच्या भरोश्यावर ते अलीकडे पोट भरू लागलेले आहे. ही फार मोठी या रंगभूमीची जमेची बाजू आहे. पुण्या मुंबईच्या नट्या आल्या, पुण्या मुंबईच्या नट्या आल्या, त्यांना भासणार नव्हत्या पाठ, झाडीतले कलावंत आहेतच बरे, त्याचाच दिसे चांगला थाट. गरीब येथील शेतकरी, गरीब येथील शेतकरी, संसार त्याचा फटका. हे खरं आहे. झाडीपट्टीमध्ये प्रचंड गरिबी आहे. शेतकरी गरीब आहे. गरीब येथील शेतकरी, संसार त्याचा फाटका, पण एक वेळा तरी जरूर पाहावा झाडीतल्या नाटका, झाडीतल्या नाटका. जीव तुझा नाटकामंदी रमल, जीव तुझा नाटकामंदी रमल, जीवन तुला समजल, मग कहाला घेशील फाशी, मग कहाला घेशील फाशी. तेतच तुझी काबा काशी, तेतच तुझी काबा काशी, झाडी मंदी खुशीच्या राशी, झाडी मंदी खुशीच्या राशी. अशा प्रकारे नाटकाचं वैशिष्ट्य झाडीपट्टीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून या भागातलं हे वर्णन झाडीबोली साहित्य मंडळाचे सगळे कार्यकर्ते आपल्या साहित्यातून करीत आहेत. ते अधिकपणे केलं पाहिजे हा दृष्टिकोन, हा संकल्प त्यांनी घ्यावा आणि हे काम अधिकपणे कसं करता येईल, संघटितपणे, व्यवस्थितपणे कसं करता येईल या दृष्टीनं त्यांनी संकल्प करावा आणि त्यांनी काम सुरू ठेवावं. या 1 वर्षाच्या कालखंडामध्ये अनेक कोरोनाच्या काळामध्ये आमचे अनेक ज्येष्ठ साहित्यिक मित्र आम्हाला सोडून गेलेत. जळगाव येथील ज्येष्ठ लोकसाहित्यिक आदरणीय डॉक्टर किसन पाटील सर हे आम्हाला सोडून गेले. अतिशय दुःखद घटना आहे. मराठी बोली साहित्य संघाचे ते उपाध्यक्ष होते आणि मराठी बोली साहित्य संमेलन जे पाचोऱ्याला झालं ते संमेलनाचे ते अध्यक्ष होते. एक संत साहित्याचे गाढे अभ्यासक, लोकसाहित्याचे अभ्यासक, एक थोडेसे साहित्यिक म्हणून त्यांचं नाव होतं. डॉक्टर किसन पाटील सर जाण्याने, यांच्या जाण्यामुळे आपल्या बोली साहित्य संघाचं आणि बोली चळवळीचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. झाडीबोली साहित्य मंडळातील ज्येष्ठ कवी बापूरावजी टोंगे हे आपल्याला सोडून गेले आहेत, ते वरोऱ्याचे आहेत. त्याचबरोबर विठ्ठल लांजेवार हे सुद्धा ज्येष्ठ साहित्यिक, ज्येष्ठ कवी हे आपल्याला सोडून गेलेले आहेत. वाचक ठाकरे यांचंसुद्धा या कोरोनाच्या काळात निधन झालेलं आहे. आणि म्हणून या सर्व जे दिवंगत साहित्यिकांना मी झाडीबोली साहित्य मंडळाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि आपण साऱ्यांनी
झाडीपट्टी शब्दसाधक दिवस चांगल्या पद्धतीने साजरा करावा आणि असा संकल्प करावा की हे काम मी मनापासून निष्काम भावनेने लोककल्याणाच्या दृष्टीने मी करत राहणार आहोत आणि ते करत राहीन हा संकल्प पूर्ण करावा. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लिहितात ग्रामगीतेमध्ये, वाङ्मयीन सेवा सेवाची जाण, वाङ्मयीन सेवा सेवाची जाण, जेणे मार्गी लागती जन, जनती तुका जनार्दन जाणून कार्य करावे. वाङ्मयीन सेवा ही खरी सेवा आहे आणि या सेवेचं मुख्य उद्दिष्ट आहे जनता जनार्दनांना योग्य दिशा आपण दाखवू शकलो पाहिजे. त्या दृष्टीने साहित्य सेवकाचं फार मोठं योगदान या माध्यमातून आहेत आणि म्हणून झाडीपट्टी शब्दसाधक दिनाच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. सर्वांना जयगुरु, नमस्कार. मी बंडपंत राजेश्वर बोढेकर, झाडीबोली साहित्य मंडळ केंद्रीय समिती साकोलीचा पदाधिकारी आणि जवाहरनगर भंडारा येथे संपन्न झालेल्या रौप्य महोत्सवी झाडीबोली साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होतो. माझं खंजिरी नावाचं झाडीबोली काव्यसंग्रह प्रकाशित झालेला आहे. त्याचबरोबर माझी एकूण 11 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. त्याच्यामध्ये गाडगेबाबा, संत गाडगेबाबा यांची जीवनकला, थॉट्स ऑफ द तुकडोजी महाराज, आनंद भान असे अनेक पुस्तकं प्रकाशित झालेले आहेत. आणि आम्ही या निमित्ताने झाडी बोली साहित्य मंडळ आणि मराठी बोली साहित्य संघ या दोन्ही साहित्य संस्थांशी जुळलो असल्या कारणानं अनेक भागामध्ये फिरता आलं आणि साहित्याचा जो विचार आहे, साहित्याचं जे खऱ्या अर्थाने जे कार्य आपल्याला करायचं आहे ते कार्य जनमानसापर्यंत जावं या दृष्टीने प्रयत्न करीत आहोत. जसे हे ज्येष्ठ असे जे साहित्यिक होऊन गेले आपल्या भागामध्ये, ते दिवंगत साहित्यिक झालेले आहेत, त्यांच्यासुद्धा कार्याचं, साहित्य लेखनाचं त्यांचं स्मरण व्हावं आणि तो विचार सर्वदूर पोहोचावा या दृष्टीने आम्ही झाडीबोली साहित्य मंडळाच्या नेतृत्वामध्ये आपली सगळे काम करीत आहोत. अनेकांचे पुस्तकं इतक्यात प्रकाशित होत आहेत. सुनील पोटे यांचं पुस्तक प्रकाशित आता होणार आहे या महिन्यामध्ये. त्याचबरोबर अरुण झगडकर यांचं पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. संतोष कुमार उईके यांचं पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. डॉक्टर चंद्रकांत लेंगुरे झाडीचा गोंधा याचंसुद्धा पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. मारुती आरेवार यांचंही पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. असे अनेक साहित्य लेखक यांची पुस्तकं अलीकडे प्रकाशित होत आहे आणि अनेकांची पुस्तकं आता त्या प्रकाशनाच्या मार्गावर आहे. त्यामुळे सर्वांना विनंती करतो की आपण लिहा आणि जे लिहिलं आहे ते तुम्ही दाखवा. ज्येष्ठ लेखकांसोबत साहित्यिकाशी चर्चा करा आणि चांगलं दर्जेदार साहित्य कसं निर्माण होईल या दृष्टीने सातत्याने प्रयत्न करा. वाचन वाढवा आणि वाचनासोबत लेखनसुद्धा सातत्यपूर्ण पद्धतीने सुरू ठेवा एवढीच विनंती या निमित्ताने करतो आणि थांबतो. सर्वांना धन्यवाद, सर्वांना शुभेच्छा देतो. इथेच थांबतो. सर्वांना धन्यवाद आणि जय गुरु, जय महाराष्ट्र.